या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे। कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जुळे सोलापूर येथे नाट्यगृह उभारणार असून त्यासाठी 10 कोटी निधीची तरतूद केली असल्याची घोषणा पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली। शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रंगमंचाचं उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संमेलन कार्यवाह विजय साळुंके, प्राचार्य शिवाजी सावंत, संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश गुरुवार, समन्वयक कृष्णा हिरेमठ, रणजित गायकवाड, पीपी रोंगे सह कार्यवाह विश्वनाथ आवाड, तेजस्विनी कदम, नरेंद्र कोटीकर, दत्ता सुरवसे, मोहन डांगरे, भारत जाधव, नाट्यरसिक कलावंत आदी जण उपस्थित होते। समोर बसलेले सुद्धा आमची भाषण ऐकण्यापेक्षा बरेचसे त्यांचे पालक दिसत आहेत, ते आपल्या मुलांची कला बघण्यासाठी उत्सुक असल्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम चालला तर ते खालून काहीतरी फेकतील एवढं लक्षात ठेवा। आणि त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये स्वागत समिती अध्यक्ष म्हणून मी माझं बोलणं पूर्ण करेन। 100व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर याचा उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या होईल, परंतु प्रामुख्याने ज्या मंचावरून हे कार्यक्रम व्हायचे त्या मंचाचं पूजन असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। त्याला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत। 2-3 जणांचाच उल्लेख करेन, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यक्रम जो तिथे प्रचंड आपापसात गप्पा चालल्या आहेत, ज्याला म्हणतात की कलका चाललेला आहे, तो बघता मी फार वेळ लोकांची नावं घेण्यात काही पॉईंट नाही। प्रामुख्याने ज्यांनी आता अनेकांनी म्हटल्याप्रमाणे, भाऊसाहेब भोईरांनी म्हटल्याप्रमाणे किंवा प्रकाश रावने म्हटल्याप्रमाणे, ज्यांनी हा विषय लावून धरला विजयकुमार साळुंके, असे विजयकुमार साळुंके जे या नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाहक आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।